ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादानं पावन झालेलं गाव माझं सोलापूर. 4 हुतात्म्यांच्या बलिदानानं आधीच स्वातंत्र्य उपभोगलेलं गाव माझं सोलापूर. झुंजार पत्रकारांच्या देशभक्ती आणि समाजकारण प्रबोधनानं सदैव सतेज असलेलं गाव माझं सोलापूर. हातमाग, यंत्रमाग आणि कापड गिरण्यांचा वारसा लाभलेलं गाव माझं सोलापूर. सोलापुरातील सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि राजकीय चालू घडामोडींच्या विश्वासार्ह बातम्या खास तुमच्यासाठी आपल्या सेवेत माझं सोलापूर न्यूज चॅनल. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर फीत कापून आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे प्रमुख स्वामीनाथ कलशेट्टी सर यांनी केले, तर मुख्याध्यापक केदार माई सर, पर्यवेक्षक रामेश्वर झाडे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागतपर सत्कार केले. अभिजित घागरे सर यांनी आकर्षक स्टेज डेकोरेशन केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जुना प्रभाग क्रमांक 14 मध्ये होणाऱ्या हात से हात जोडो अभियानाच्या पूर्वतयारीसाठी प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक संयोजक तौफिक हत्तुरे यांनी शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक हत्तुरे हॉल, बेगम किडवाई चौक येथे आयोजित केली आहे. सोलापूर जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. सोलापुरात गायकवाड कुटुंबीय राहतात. मागच्या काही दिवसांपूर्वी रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी शिल्पा यांचे आकस्मिक निधन झाले. दरम्यान ते मयत झालेल्या पत्नीच्या नावे असलेले बँक खाते बंद करायला गेले होते. यावेळी त्यांना पत्नीच्या खात्यावर वारसांच्या नावे 2 लाख रुपये जमा झाल्याचे आढळले. यामुळे मृत महिलेच्या पती आणि लेकरांच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याचे दिसून आले. दरम्यान या गरीब कुटुंबाने बँक मॅनेजरचे आभार व्यक्त केले आहेत आणि श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन तृप्त झालेले भाविक जड अंतकरणाने गुरुवारी परतीच्या प्रवासाला निघाले होते. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, अशी भावना व्यक्त करीत लाखो भाविकांनी पंढरीतील बसस्थानकावर गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माघी यात्रेला राज्याच्या विविध भागातून लाखो भाविकांचे पंढरीत आगमन झाले होते. यंदा माघी एकादशी बुधवारी असल्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पाटकुल तालुका मोहोळ येथील कालवा फुटून झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि भीमाचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी सोमवारी पाहणी केली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला. रविवारी पहाटे 5:30 वाजता पाटकुल हद्दीत उजनीचा डावा कालवा किलोमीटर 113 जवळ फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या द्राक्ष, डाळिंब, केळी बागा पाण्यात गेल्या आहेत. ऊस, टोमॅटो, गहू आदी पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाला 2.4 लाख कोटी रुपये निधी मिळाला आहे. या भरघोस निधीचा फायदा सोलापूर रेल्वेला होणार आहे. सोलापूर उस्मानाबाद नवीन रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी निधी आता उपलब्ध होणार आहे. तसेच मंजूर झालेल्या मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन सोलापूरमधून धावणार असल्याची अपेक्षा या बजेटमुळे वाढली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुरुवारपासून परीक्षांवर बहिष्कार आंदोलनामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 22 ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही गेल्या 5 वर्षांपासून 3 वेळा आंदोलन पुढे ढकलले. परंतु आम्हाला आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. आकृतीबंधानुसार सोलापूर महानगरपालिकेतील 54 विभागात 4000हून अधिक पदांसाठी नोकर भरती होणार आहे. यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून मार्च नंतर भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. नोकर भरतीसाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून सेवा ज्येष्ठता यादीही मंजूर झाली आहे.
आता फक्त रोस्टर मंजुरीसाठी पाठवले आहे, तेही लवकरच मंजूर होईल असे सांगण्यात आले. हद्दवाड भागातील नई जिंदगी परिसरात शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागली. जकी सोफा सेट गोडाऊन आणि अरबाज कपड्यांचे दुकान या आगीत भस्म झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी ताबडतोब अग्निशामक दलाला माहिती दिली. जवळपास 3 पाण्याच्या गाड्याचा फवारा करून ही आग आटोक्यात आणली गेली. या आगीत अरबाज कपड्याच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्त पार्क चौक या ठिकाणी प्रतिमेची स्थापना तसेच पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित अमोल झागडे, विनय ढेपे, राजाभाऊ आलोरे, कुमार लोहार, नितीन टिंगरे तसेच संस्थेचे अध्यक्ष सुहास लोहार, उपाध्यक्ष उमेश टिंगरे, जिल्हा प्रमुख बालाजी लोहार, खजिनदार रामेश्वर कांबळे, सदस्य विशाल कांबळे, विशाल लोहार, राज सासने, उत्सव अध्यक्ष विजय सासने तसेच लोहार समाजातील महिला उपस्थित होते. एमडी ग्रुपच्या धारीवाल ट्रस्टकडून मिळालेल्या कोल्ड वॉटर प्युरिफायर आणि RCF कंपनी लिमिटेड मुंबई भारत सरकार यांच्याकडून 7,60,000 रुपये किमतीचे 50 इंची 7 स्मार्ट टीव्ही, 10 कपाट, 10 खुर्च्या आणि 10 टेबल इत्यादी साधनांमधून साकार झालेल्या डिजिटल शाळा वर्गखोल्यांचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपजी स्वामी यांच्या शुभ हस्ते आणि डॉक्टर शिरीषजी वळसंकर यांच्या शुभ हस्ते आणि यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर फीत कापून आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे प्रमुख स्वामीनाथ कलशेट्टी सर यांनी केले, तर मुख्याध्यापक केदार माळी सर, पर्यवेक्षक रामेश्वर झाडे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागतपर सत्कार केले. अभिजित घागरे सर यांनी आकर्षक स्टेज डेकोरेशन केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जुना प्रभाग क्रमांक 14 मध्ये होणाऱ्या हात से हात जोडो अभियानाच्या पूर्वतयारीसाठी प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक संयोजक तौफिक हत्तुरे यांनी शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक हत्तुरे हॉल, बेगम किडवाई चौक येथे आयोजित केली आहे. सोलापूर जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. सोलापुरात गायकवाड कुटुंबीय राहतात. मागच्या काही दिवसांपूर्वी रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी शिल्पा यांचे आकस्मिक निधन झाले. दरम्यान ते मयत झालेल्या पत्नीच्या नावे असलेले बँक खाते बंद करायला गेले होते. यावेळी त्यांना पत्नीच्या खात्यावर वारसांच्या नावे 2 लाख रुपये जमा झाल्याचे आढळले. यामुळे मृत महिलेच्या पती आणि लेकरांच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याचे दिसून आले. दरम्यान या गरीब कुटुंबाने बँक मॅनेजरचे आभार व्यक्त केले आहेत आणि श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन तृप्त झालेले भाविक जड अंतकरणाने गुरुवारी परतीच्या प्रवासाला निघाले होते. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, अशी भावना व्यक्त करीत लाखो भाविकांनी पंढरीतील बस स्थानकावर गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माघी यात्रेला राज्याच्या विविध भागातून लाखो भाविकांचे पंढरीत आगमन झाले होते. यंदा माघी एकादशी बुधवारी असल्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पाटकुल तालुका मोहोळ येथील कालवा फुटून झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि भीमाचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी सोमवारी पाहणी केली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला. रविवारी पहाटे 5:30 वाजता पाटकुल हद्दीत उजनीचा डावा कालवा किलोमीटर 113 जवळ फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या द्राक्ष, डाळिंब, केळी बागा पाण्यात गेल्या आहेत. ऊस, टोमॅटो, गहू आदी पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाला 2.4 लाख कोटी रुपये निधी मिळाला आहे. या भरघोस निधीचा फायदा सोलापूर रेल्वेला होणार आहे. सोलापूर उस्मानाबाद नवीन रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी निधी आता उपलब्ध होणार आहे. तसेच मंजूर झालेल्या मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन,
सोलापूरमधून धावणार असल्याची अपेक्षा या बजेटमुळे वाढली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुरुवारपासून परीक्षांवर बहिष्कार आंदोलनामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 22 ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही गेल्या 5 वर्षांपासून 3 वेळा आंदोलन पुढे ढकलले. परंतु आम्हाला आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. आकृतीबंधानुसार सोलापूर महानगरपालिकेतील 54 विभागात 4000हून अधिक पदांसाठी नोकर भरती होणार आहे. यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून मार्च नंतर भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. नोकर भरतीसाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून सेवा ज्येष्ठता यादीही मंजूर झाली आहे. आता फक्त रोस्टर मंजुरीसाठी पाठवले आहे, तेही लवकरच मंजूर होईल असे सांगण्यात आले. हद्दवाड भागातील नई जिंदगी परिसरात शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागली. जकी सोफा सेट गोडाऊन आणि अरबाज कपड्यांचे दुकान या आगीत भस्म झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी ताबडतोब अग्निशामक दलाला माहिती दिली. जवळपास 3 पाण्याच्या गाड्याचा फवारा करून ही आग आटोक्यात आणली गेली. या आगीत अरबाज कपड्याच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्त पार्क चौक या ठिकाणी प्रतिमेची स्थापना तसेच पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित अमोल झागडे, विनय ढेपे, राजाभाऊ आलोरे, कुमार लोहार, नितीन टिंगरे तसेच संस्थेचे अध्यक्ष सुहास लोहार, उपाध्यक्ष उमेश टिंगरे, जिल्हा प्रमुख बालाजी लोहार, खजिनदार रामेश्वर कांबळे, सदस्य विशाल कांबळे, विशाल लोहार, राज सासने, उत्सव अध्यक्ष विजय सासने तसेच लोहार समाजातील महिला उपस्थित होते. एमडी ग्रुपच्या धारीवाल ट्रस्टकडून मिळालेल्या कोल्ड वॉटर प्युरिफायर आणि RCF कंपनी लिमिटेड मुंबई भारत सरकार यांच्याकडून 7,60,000 रुपये किमतीचे 50 इंची 7 स्मार्ट टीव्ही, 10 कपाट, 10 खुर्च्या आणि 10 टेबल इत्यादी साधनांमधून साकार झालेल्या डिजिटल शाळा वर्गखोल्यांचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपजी स्वामी यांच्या शुभ हस्ते आणि डॉक्टर शिरीषजी वळसंकर यांच्या शुभ हस्ते आणि यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर फीत कापून आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे प्रमुख स्वामीनाथ कलशेट्टी सर यांनी केले, तर मुख्याध्यापक केदार माळी सर, पर्यवेक्षक रामेश्वर झाडे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागतपर सत्कार केले. अभिजित घागरे सर यांनी आकर्षक स्टेज डेकोरेशन केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. हद्दवाड भागातील नई जिंदगी परिसरात शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागली. जकी सोफा सेट गोडाऊन आणि अरबाज कपड्यांचे दुकान या आगीत भस्म झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी ताबडतोब अग्निशामक दलाला माहिती दिली. जवळपास 3 पाण्याच्या गाड्याचा फवारा करून ही आग आटोक्यात आणली गेली. या आगीत अरबाज कपड्याच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. एमडी ग्रुपच्या धारीवाल ट्रस्टकडून मिळालेल्या कोल्ड वॉटर प्युरिफायर आणि RCF कंपनी लिमिटेड मुंबई भारत सरकार यांच्याकडून 7,60,000 रुपये किमतीचे 50 इंची 7 स्मार्ट टीव्ही, 10 कपाट, 10 खुर्च्या आणि 10 टेबल इत्यादी साधनांमधून साकार झालेल्या डिजिटल शाळा वर्गखोल्यांचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपजी स्वामी यांच्या शुभ हस्ते आणि डॉक्टर शिरीषजी वळसंकर यांच्या शुभ हस्ते आणि यांच्या ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादानं पावन